ಈ ಮಧ್ಯೆ ಬಂದಾಗಿದ್ದಂತಹ ಪುಣ್ಯ ಸ್ನಾನ ಮತ್ತೆ ಆರಂಭ ಆಗಿದೆ. ಅಖಾಡಗಳ ಪುಣ್ಯ ಸ್ನಾನ ಮತ್ತೆ ಆರಂಭ. ಕಾಲ್ತುಳಿತ ಘಟನೆಯಿಂದಾಗಿ ಸ್ಥಗಿತಗೊಂಡಿತ್ತು ಪುಣ್ಯ ಸ್ನಾನ. ಆದರೆ ಈಗ ಮತ್ತೆ ಅಮೃತ ಸ್ನಾನ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಸಾಧು ಸಂತರು. ಅಘೋರಿಗಳಿಂದಲೂ ಕೂಡ ತ್ರಿವೇಣಿ ಸಂಗಮದಲ್ಲಿ ಪುಣ್ಯ ಸ್ನಾನ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಬೆಳಗಿನ ಜಾವ ಮೊದಲಿಗೆ ಅಘೋರಿಗಳು ಸಾಧು ಸಂತರು ಪುಣ್ಯ ಸ್ನಾನ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗೆ ಅವಕಾಶವನ್ನು ಕಲ್ಪಿಸಲಾಗ್ತಿತ್ತು ತ್ರಿವೇಣಿ ಸಂಗಮದಲ್ಲಿ. ಆದರೆ ಅದಕ್ಕೂ ಮುಂಚೆಯೇ ಸಾಧು ಸಂತರನ್ನ ನೋಡಬೇಕು, ಅವರನ್ನ ಕಣ್ತುಂಬಿಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನುಗ್ಗಿದಂತಹ ಜನಸಮೂಹ ಏಕಾಏಕಿ ಸಂಭವಿಸಿದಂತಹ ಕಾಲ್ತುಳಿತ ದೊಡ್ಡ ಅನಾಹುತಕ್ಕೆ ಕಾರಣ ಆಯಿತು. ಹಲವರ ಜೀವ ಬಲಿ ಪಡಿತು. ಹಾಗಾಗಿ ಆ ಪುಣ್ಯ ಸ್ನಾನವನ್ನ ಅಲ್ಲಿ ಸ್ಥಗಿತಗೊಳಿಸಲಾಗಿತ್ತು. ಈಗ ಮತ್ತೆ ಪುಣ್ಯ ಸ್ನಾನ ಸಂಗಮದಲ್ಲಿ ಆರಂಭ ಆಗಿದೆ. ಸಾಧು ಸಂತರು ಅಘೋರಿಗಳು ಕೂಡ ತ್ರಿವೇಣಿ ಸಂಗಮದಲ್ಲಿ ಪುಣ್ಯ ಸ್ನಾನವನ್ನ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಮೌನಿ ಅಮಾವಾಸ್ಯೆ, ಅಮೃತ ಸ್ನಾನ ಇದು ಅಂತ ಹೇಳಿ ನಂಬಿಕೆ. ದೇವತೆಗಳು ಬಂದು ಪುಣ್ಯ ಸ್ನಾನವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಮೃತ ಸ್ನಾನವನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇರುವಂತಹ ನಂಬಿಕೆ. ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲೇ ಕೋಟ್ಯಾನುಕೋಟಿ ಭಕ್ತರು ಇತ್ತ ಧಾವಿಸ್ತಾ ಇರೋದು. ಆದರೆ ನಡೆದಂತಹ ಯಾರು ಬಯಸಿದಂತಹ ಒಂದು ದುರ್ಘಟನೆ, ಕಾಲ್ತುಳಿತ, ಈ ಪುಣ್ಯ ಸ್ನಾನವನ್ನ ತ್ರಿವೇಣಿ ಸಂಗಮದಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸಲಾಗಿತ್ತು. ಈಗ ಮತ್ತೆ ಸಾಧು ಸಂತರು ಅಘೋರಿಗಳು ತ್ರಿವೇಣಿ ಸಂಗಮದಲ್ಲಿ ಪುಣ್ಯ ಸ್ನಾನವನ್ನ ಆರಂಭಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಡಲಾಗಿದೆ. ಅಖಾಡಗಳು ಪುಣ್ಯ ಸ್ನಾನವನ್ನ ರದ್ದುಗೊಳಿಸುವುದಾಗಿ ತಿಳಿಸಿದ್ವು. ಆದರೆ ಈಗ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ, ಭಕ್ತಾದಿಗಳನ್ನ ಅಲ್ಲಿಂದ ತೆರವುಗೊಳಿಸಿದ ಮೇಲೆ ಈಗ ಪುಣ್ಯ ಸ್ನಾನ ಶುರುವಾಗಿದೆ. ಎಸ್, ಇವತ್ತಿನ ಪ್ರಯಾಗ್ರಾಜ್ನ ಸ್ಥಿತಿ ಚಿತ್ರಣ ಇದೆಲ್ಲದರ ಕುರಿತಂತೆ ಬಾಬಾ ರಾಮದೇವ್ ಅವರು ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ. ಏನ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಕೇಳೋಣ ಬನ್ನಿ. कुछ ऐसी जब भीड़ बड़ी होती है तब उस समय यह भी हमें ध्यान रखना होता है कि हमारी किसी भी चेष्टा से कोई भी दुर्घटना ना हो, इसके लिए सब लोग ध्यान देंगे तो सारा अनुष्ठान पूरी निर्बाध गति से, निर्विघ्न रूप से संपन्न होगा। जो भी श्रद्धालु पूरे देश भर से यहाँ आ रहे हैं, क्योंकि करोड़ों की संख्या है, इसलिए धीरज रखें। धर्म का पहला लक्षण धैर्य है। दूसरा, कहीं रुके नहीं, प्रवाह से आगे बढ़ते रहें। संगम का सबको लोभ है कि हम संगम पर जाकर के स्नान करें, तो जो संगम पर न पहुंच पाए तो संगम के स्पर्श से ही चारों ओर स्पर्शित होकर के जल प्रवाहमान है। इसलिए जहां भी जिसको जल प्रवाह दिख रहा है वो जल अमृत जल ही है। उसको त्रिवेणी के संसर्ग से, संपर्क से उसको अमृतत्व उपलब्ध है। इसलिए जहां भी जिसको जल उपलब्ध है उसी जल को अमृत जल की भावना के साथ उसमें स्नान करेंगे तो फिर किसी भी तरह की कोई आपाधापी नहीं मचेगी और हमारा स्नान भी पूरा संपन्न हो जाएगा। और सनातन का गर्व, ये हिंदू का महापर्व, महाकुंभ, ये हमें अपने अनंत पुण्य भी दे पाएगा। देखिए, आज हम भी बहुत दुखी है जब हमने सुबह सुना कि हमारे कुछ श्रद्धालु जो प्रयागराज में उपस्थित थे उनके साथ जो घटना घटी है, हम बहुत दुखी है। और हमारे साथ भी मैं समझता हूँ कई हजारों की संख्या में श्रद्धालु थे और हमारे जो बड़े बड़े महामंडलेश्वर है सभी अपने सिंहासनों पर विराजमान थे। हमारे आचार्य महामंडलेश्वर थे, हमारे हजारों की संख्या में नागा संत थे। जब हमने सुना तो इसीलिए हमने तुरंत जनहित को देखते हुए निर्णय लिया कि आज का दिन उचित नहीं है, आज हम अखाड़े स्नान नहीं करेंगे। देखिए, मैं तो यही जनता से अपील करना चाहूंगा कि आप आज के दिन को छोड़ करके आप बसंत पंचमी आने वाली है तो आप स्नान करें और जो श्रद्धालु जिस घाट पे है संगम में जाने का प्रयास ना करें। हमारी सबसे बड़ी जो ये दुर्घटना जो घटी है वो संगम पे जाने के लिए हुई है। इसलिए मैं देश विदेश के जितने श्रद्धालु है जो प्रयागराज में है, जहां भी आपको गंगा जी दिखाई देती है वहां स्नान करेंगे, आप पुण्य के भागी बनेंगे। नहीं, हमारा